गोलंदाज आलाय तो दीपक, सामना करतोय तो सुनील, पहिला चेंडू कट केलाय लेग साइडच्या दिशेने, मात्र एक धाव पूर्ण. चालू असलेला सामना अतिशय कळमसरे किंग वर्सेस बोराडी किंग. बोल्डा बोल्डी भाई, बोल्डा बोल्डी. अतिशय सुंदर प्रकारचा हा सामना चालू आहे आणि त्यात खूप इंटरेस्ट पण येणार आहे बघायला, कारण सगळ्या टीमांपेक्षा सगळ्यात तरुण पिढीचे आणि सगळ्यात जवान मुलं खेळत आहेत. आणि पुन्हा एकदा कट करून ऑफसाईडच्या दिशेने एक धाव पूर्ण. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी टाकतोय तो गोलंदाज. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय, मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि विकेट. अतिशय सुंदर प्रकारची फिल्डिंग आणि फास्ट गतीने बॉल फेकला, त्याच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे एक विकेट मिळाली कळमसरे टीमला. सुंदर असा कमबॅक करतोय तो कळमसरे किंग संघ. गोलंदाज अतिशय चाणक्य. चला बॅट्समन लवकर चला. आणि बॅटिंग साठी जातोय तो कुंदन. केसरी नंदन काय करताय बघूया. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, क्रिकेट संघांचे ऐक अनुसती प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक आभार. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने नो बॉल प्लस चौकार, अशा 5 धावा आणि फ्री हिट. सुनील यांची अतिशय चपळ फलंदाजी. दोघी गाड्यावाल्यांना सांगू इच्छितो, याच्या पुढे बी सांगतो, मॅच चालू असताना गाड्यामध्ये आणू नका. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटाचा काही फरक पडत नाही भाऊ. गाडीमध्ये नाही आणायची याच्या पुढे. फ्री हिट असेल हा चेंडू. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फ्री हिटचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावली. दीपक आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने, मात्र तेवढं सुरक्षित रक्षण. एक धाव पूर्ण. थोडीशी मिसफिल्ड, मात्र एकच धाव. दीपक अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. एक चेंडू नो टकला, आता नोवर चौका गेला. दीपक आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. काय होतंय बघूया. आणि झेल सुटली आणि धाव पूर्ण. मिसफिल्ड म्हणावी लागेल कळमसरे किंग संघाची. झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र रनिंग कॅच असल्यामुळे सुटून गेला. काही हरकत नाही. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 11 धावा. एक षटक 11 धावा, एक विकेट. आणि दुसरं षटक घेऊन येत आहे ते आपल्या संघासाठी पिंटू. अजय
नवीन गोलंदाज अजय. रवी इकडे. चला लवकर सामना चालू करा. विकेट कीपर चला लवकर. सुनील दुसरा षटक घेऊन आलाय तो आपल्या संघासाठी. त्याचा सामना करतोय तो सुनील, ओपनर बॅट्समन. एकदा लिंक चेक करा, लिंक मध्ये चेक करून घ्या. क्वालिटी तुम्ही पण आहे ना. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कट केला आहे, मात्र एक धाव पूर्ण. चौकार. चला अनिल रावेर. अजय यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, मात्र एक धाव पूर्ण. अनिल भाऊ रावेर तेच जवळ या लवकर. पाटील नाना चहा घेऊन आले, त्यांचं पण मनापासून आभार. त्यांना सांगितलं मोटरसायकल यायला तयार नव्हते. इकडनं फोर व्हीलर आणतोय, इकडनं टू व्हीलर घेऊन जातोय. पुढचा चेंडू निर्धाव. मस्त असा कमबॅक करताना अजय. याच दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव, मात्र एक धाव पूर्ण. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो अजय आपल्या संघासाठी. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कमिटीचं मनापासून आभार की त्यांनी मला समालोचनाची संधी दिली. धन्यवाद, आभारी आहोत तुमचे. आणि पुन्हा एकदा कट केलाय लेग साइडच्या दिशेने. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आणि विकेट. अतिशय चपळ विकेट कीपर पिंटू. आउट झालाय तो सुनील. चला नेक्स्ट बॅट्समन लवकर. डीजे ताज साऊंड सिस्टम आणि मंडप यांचं, धामणगाव बडे यांचं मनापासून आभार. आणि त्यांचा बॅट्समन लवकर पाठवा. बोर्डी किंग संघाला विनंती असेल की त्यांनी बॅट्समन ठरवून घ्या आधी. बोर्डी स्कीम बोर्डी किंग हे दुसऱ्यांदा सांगतोय मी आता. तुम्ही स्पीचच्या बाहेर राहा, नाही तर रिअल मध्ये 3 बॉल का बरं राऊंड मध्ये काय तुम्हाला काय बॅटमन थोडा मोठा होऊन जातो का हाईटला. सरका जरा मागे. तिघे जण पिवळं टी शर्ट, चला बाहेर वा. मागे बाहेर वा. मित्रता साईडला जे नेम आहे ते नेमात राहा सगळे. आणि बॅटमन तुम्ही आधीच ठरवून ठेवत जा कोणाला पाठवायचं. जात नाही तेवढ्यात दुसऱ्यात यायला पाहिजे, नाही येत नाही तेवढ्यात जायला पाहिजे. अंपायर 2 मिनिटं थांबतील. कॅप्टन, बोर्डाबोर्डीचे कॅप्टन या इकडे बरं. पाहूया. 1-2 मिनिटं थांबून टाका. एवढा वेळ थांबलोय आपण. 1-2 मिनिटं. कॅप्टन लवकर या जरा, पळत्या ये भाऊ. जवान आहे, जवान आहे, ये लवकर पळ.
चला चालू करा, कंटिन्यू एम्पायर. संघाची धावसंख्या आहे ती 2 बाद 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. चला पंच सामना चालू करा. षटकाचा शेवटचा चेंडू आणि अतिशय सुंदर, मात्र एक धाव पूर्ण. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 19 धावा. 2 षटक संपले, अजून 2 षटकाचा खेळ बाकी. चला नेक्स्ट बॉलर. आणि संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अक्षय. आणि अक्षय काय करतोय बघूया. आणि पहिला चेंडू वाईट, एक अतिरिक्त धाव. पंचांची दोन्ही हात समांतर. पुढची टीम कमिटीचे सगळे मेंबर टेच जवळ या बरं. राजू भाऊ, दिलीप भाऊ, विजू भाऊ, संतोष भाऊ, द्वारकादास भाऊ, सगळे बाकी इकडे टेचकडे या. आणि पुन्हा एकदा षटकार, दणदणीत खणखणीत षटकार. कार ठोकलाय. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर असा कमबॅक अक्षयद्वारे. फलंदाजी करतोय तो अजय. कमिटीचे मेंबर दिलीप भाऊ या बरं, पुढचे लॉस पाडून घेऊ आपण. राजू. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पंचांची कुठल्याही प्रकारची वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा राजू इकडे. चला दिलीप भाऊ, कैलास भाऊ. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने. आणि दणदणीत खणखणीत. कोंबडी पकड झाली म्हणावं लागेल. त्यापेक्षाही निपत्तर वाटतंय मला तरी स्वतःला, कारण एवढा छोटासा चेंडू 2 हातांनी पकडला जात नाही म्हणजे काय म्हणायचं त्यांना. ते प्रयत्न पुरेपूर होता, मात्र चेंडू हातात आला नाही असंच म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा हे बघा बघा, हे ते काय म्हणायचं आता, कोंबडी पडाली तंगडी पडाली, काय म्हणत नाही का ते गाणं. ती दशा चालली कळमसरे टीमची. अतिशय निर्लज्जपणा चाललाय, असं नाही वाटत का? नक्कीच. त्यांच्या वयामध्ये आपण काय काय नाही केलं, त्यांना एक छोटासा बॉल पकडता येत नाही. डबल निर्लज्ज म्हणलं तरी चालेल. 100%. आणि डॉगेश भाऊंचं मैदानावर आगमन. आणि दणदणीत खणखणीत चेंडू जातोय सीमा रेषे पार. यालाच म्हणतात धावा.
बोर्डी किंग संघ अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय. पाटील समालोचनासाठी आमची साध्य त्यांना विनंती असेल. ते पण सुंदर असे समालोचक आहे. पुढचा षटक घेऊन येतोय तो किशोर, जर्सी नंबर 17 किशोर. बघूया. आणि सामना करतोय तो कुंदन. पहिला चेंडू आणि अतिशय सुंदर आणि विकेट. वाईट प्लस विकेट. ही विकेट म्हणजे सुसाईडच म्हणावे लागेल. नेक्स्ट बॅट्समन चला पंच, तुमचं मनापासून आभार. कालपासून तुम्ही पंचगिरीचा भार सांभाळत आहे. आणि नेक्स्ट बॅट्समन गेलाय तो तुझे कद के खिलाड़ी दीपक चहर. दीपक हुड्डा. वो कबड्डी में है, ये क्रिकेट में है. आणि पुन्हा एकदा नो, खूप मोठा नो आणि फ्री हिट. आणि काय करतोय कुंदन बघूया. फ्री हिटचा किती फायदा घेतो. दादा साहेब असं नाही वाटत का त्याच्या बेइज्जती आहे साली. 100% ऐसा ही कहना चाहिए. मैं क्या सोच रहा हूँ, ये क्या हो रहा है. हीरा बेटे आज गड़बड़ कर रहा है. राजू ये रॉंग नंबर आहे रे. नंबर सारखं वाटायला लागलं. 2-2 3-3 नो बॉल, परत 2-2 3-3 चौके मिसफिल्ड. आवड अंश म्हणे सारे संघात. म्हणायला काहीच अडचण नाही. ही और चेंज के लिए पिंटू भाऊ विकेट कीपर आपल्या संघावर हसताना. फ्री हिट कंटिन्यू असेल. बॉलर नेम अजय. अजयचा पहिला चेंडू फ्री हिट असेल. सामना करतोय तो कुंदन आणि लेग साइडच्या दिशेने कट. पंचांचा निर्णय व्हाईट. पंचांचे हात दोन्ही समांतर, यालाच म्हणतात व्हाईट. फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू असेल. आणि पाटील तुम्हाला काय वाटतं. एकदा चेक करून घ्या, कारण बॅटमन म्हणतो तुम्हीच बोलले कट लागला आणि परत व्हाईट आला अंपायरचा इशारा. एकदा मला तरी वाटतं कॅमेरावाल्यांनी चेक करून घ्यावं. आणि पुन्हा एकदा खूप मोठा नो बॉल प्लस 1 रन. पाटील हे काय होतंय. हे प्रभु, हे हरिनाम जगन्नाथम हे कृष्ण. प्रेमानंदे. ये क्या हुआ. आंख में पानी आ गया. आता काय करणार. जे बघायचे ते बघायचे. डोळे दिलेले देवाने सुंदरशे, ते सुंदरच्या डोळ्यांना असे दृश्य बघायला मिळणारच आहेत. त्यात काही बोलायचं नवीन नसतं. तुका म्हणे उभे राहा, जे जे होईल ते ते पहा. आज ही मन खरोखर साक्षात पूर्ण केली तेच या संघाने. तेच ते अंधेने देखा बैरेने सुनान गुंगेने बोला. आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. अशाच गोलंदाजीची गरज आहे पाटील. वाटतं तेवढं तरी ते नो बॉलची इज्जत वाचून घेतात बुवा. 100%. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी दाखवतोय. मात्र आल्याबरोबर नो व्हाईट अशी सुरुवात होती. आता कमबॅक केलाय. अहो मॅच ओलेवर हरेलचे लॉस पडणारे घे. एरोंडल
ददम गोदावरी 11 फाटा सोमटाणा दळवेल खामगाव 1 आणि पुन्हा खामगाव एकदा 2 नाशिक स्टार शिवनेरी जुन्नर गुजरात वरकेरार सम्राट 2 SM जिंतूर आणि HM तनिक. पंच काय निर्णय? चला सगळेजण कॅप्टन एक जण आवाडी. किती धावा? कॅप्टन आवा कॅप्टन. 3 धावा. धन्यवाद. संघाची धावसंख्या होती ती दिलीप भाऊ 49 धावा. ते तिसरा ज्यांचं षटक. पाकिट हरवलेलं ते आलेले जुन्नर टीमच्या इकडे या ना. दिलीप भाऊ जाधव. दिलीप भाऊ जाधव, तुम्हाला विनंती आहे, ते पाकिट तुम्हाला सापडलं होतं, ती व्यक्ती आली. पुढचा चेंडू अजय कमबॅक करताना जय विरूची जोडी आणि पुन्हा एकदा विकेट. आउट होतोय तो कुंदन. युट्यूब कॅमेरा इकडे फिरवा. ते पाकिट रिटर्न देतोय दिलीप भाऊ. हे पाकिट हरवलं होतं. हे पाय आमच्या आयोजक कमिटीचे इमानदारी. पाटील साहेब, तेवढं माझं पण ब्लँकेटचं सांगा, बॅग मधून काढून नेलंय. ठीक आहे, ते तर असू द्या. आता त्या बँकेट आम्ही घेऊन देऊ बाबा तुम्हाला. हरेल टीमचे कॅप्टन आड्यावर लॉस पडणार घेऊनचे. नवीन ब्लँकेट घेऊन द्या, झोपायचे वाण झाले. संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा आणि ही एक धाव पूर्ण. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 51 धावा. आणि कळमसरे किंग संघासाठी आव्हान असेल 52 धावांचे. 24 चेंडू 52 धावा. आणि या सामन्यासाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय त्यांचे नाव मी सांगतो. संतोष भाऊ गुलाब मोहिते, क्रिकेट कमिटी अध्यक्ष. कळमसरे टीम सगळी एक जवळ या बरं. आणि अर्जुन लालू जाधव, या इकडे या सर्वजण. उपाध्यक्ष क्रिकेट कमिटी. संतोष छोगालाल चव्हाण, कोषाध्यक्ष क्रिकेट कमिटी, यांचं पण मनापासून आभार. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 41,000 ते सर्व कमिटीच्या वतीने, त्यांचं पण मनापासून आभार. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक श्री गणेश भागचंद पवार, राहणार ब्राह्मणगाव, छत्रपती संभाजीनगर, यांचं पण मनापासून आभार. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 11,000 अजय बाबूलाल पवार, एरंडोल, यांचं पण मनापासून आभार. ओरिजिनल आधार कार्ड आणलं नाही बरं का तुम्ही, तुम्हाला सांगितलं होतं. आणि नाही हात नको दाखवा, ओरिजिनल आधार कार्ड द्या पहिले. आणि अनिल हा, निवृत्ती बरोबर आहे. चव्हाण यांच्याकडून ट्रॉफीचं पण या असं सौजन्य, चालत नाही त्यांचं इथं पण हात मनापासून आभार. सकाळी जी पोह्याची नाश्त्याची सोय आणि पाण्याची सोय
बाहेर या. खूपच चांगला शॉट पिंटू भाऊकडून आणि चांगल्या प्रकारे ही बॅटिंग अशी चेहरा. आचार्य केलेली आहे. बेटर शॉट मारलाय. चांगल्या प्रकारे हा षटकार गेलेला आहे. ए भाऊ अर्धा तास लागेल. अर्धा तासात निर्णय होईल. ठीक आहे चला शांतता ठेवा. फक्त कॅप्टन थांबा. चला आपापल्या जागेवर बसा. मॅचचा आनंद घ्या बरं जरा. चला 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 कॅप्टन सोडून सगळे थांबा. हारलेल्या टीमचे कॅप्टन थांबा. गोल्ड किंग संघाचा 12 प्लेअर इकडे यायचा स्टेज जवळ. गोल्ड किंग संघाचा 12 प्लेअर. अरे अतिशय प्रकारे अजून एक पुन्हा वरती बॉल हवेत एवढ्या गेला पाहिजे तेवढा गेला नाही पण परंतु तरी षटकार झाला. डीजे वाले स्पीकर चालू आहेत. अरे का कर्ज भो. हा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे बॅटमॅनने उडवला बॉल
आणि अचानक प्लेअरच्या हातात आणि हा विकेट. ए राजू बाहेर निघ रे. माझा एकच पक्ष फक्त राजू. अतिशय सुंदर प्रकारे हा बॉल हवेत टाकला. अतिशय सुंदर प्रकारे अशी कॅच ही घेतलेली आहे. बेटर फिल्डिंग यालाच म्हणतात. दादा बाजूला हो ना युट्यूब समोरून. विजय जाधव कॉमेंट्री मॅन कॉमेंट्रीला येईल. विजू भाऊ आता एकच सांगायचं म्हणायचं सकाळचा विषय होता. पंच चप्पल कोणी घातलेली त्याला पॅनल्टी द्या. पॅनल्टी 1 रनची. चप्पल बघा चप्पल. पंच टी शर्ट आणि शू चेक करा. 1 रनची पॅनल्टी द्या. बोललेलो होता हा नियम सगळ्यांना लागू आहे. कोणीही असो तो. आयोजकाची टीम होती कैलास भाऊंची. त्याचा पोरगा अपंग होता. त्यांना बूट घालता येत नव्हतं तरी बूट घालायला लावले. बूट आणि शूज एकच येत होती. सांगितलेलं होतं सकाळी आणि सांगत चाललोय आणि वारंवार सांगतोय. लागलेला आहे तो तुमचा प्रश्न आहे आमचा नाही. तो रोल टू रोल झुकेगा नाही साला. अनिल माझा प्लेयर सुद्धा बोटान लागेल. नियम प्रत्येकानं लागू आहे गे. ओके ओके ओके. कमिटीसाठी दोन्ही संघ सारखेचे नियम हे सर्वांसाठी लागू आहे. कोणी वाईट मानून घेऊ नका. बूट घालून घ्या त्यांना. आता तर पेनल्टी दिलीच आहे पण असं नाही चालणार. कारण काय आहे तुम्ही एकाने केलं तर दुसरी टीम पण हेच करेल. 1 रन गेला तर गेला पण करू बुवा आपण असं नका करू असं. कारण तुम्ही पण नियमात राहा आम्ही पण नियमात राहतो. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर जे पुढे सामने चांगले होतील. आणि सपोर्ट नाही केला ना तर मग त्यात काय आहे सगळ्यांना अडथळा निर्माण होतो. चला हे बाउंड्रीच्या पुढे बसलेले प्लेयर प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर होऊन जा. हे बॅरिकेडच्या समोरचे बाउंड्री टचवाले मागे सारखा. आकाश आड्याव. आकाश आड्याव. आड्या 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 आड्याव. फिल्डिंग न घेऊ शकत मी दुसरा प्लेयर. पग बतन पग बतन पग बतन. हे भाऊ येतं का येतं का.
अध्यक्ष टॉस पाळा बरं तुम्ही. चला सुरुवात करा तुम्ही बाकी गोष्टी लोकांची. आणि बॅटिंग साठी आहे ते पिंटू. कैलास बाहेरून चाल. पाठीमागच्या कैलास षटकात तिकडे ये, तिकडे जाऊ नको. अतिशय दणदणीत खनिखनी ते षटकार मारलेत. आता काय करताय बघूया. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या जवळ, मात्र 2 धावा पूर्ण. विजूभाऊ क्रिकेट म्हटलं की आनंद असतो आणि आनंद आपण वर्षातनं एकचदा खूप मोठा आनंद घेतो. पण तुम्ही एक शब्द वारंवार बोलताय की आता चला बॅटमन काय करतोय, हे तुम्हाला कळत नाही का, दिसत नाही बॅटमन बॅटिंग करतोय. याच दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक, सुंदर असा क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. अतिशय चपळ क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. चप्पळ म्हटलं चालेल, बेटर फिल्डिंग म्हटली तरी चालेल. नक्कीच. चालू असलेला सामना बोर्डी किंग वर्सेस कडम सरे किंग. किंग. धावसंख्या झाली ती 19 धावा, 16 चेंडू, 33 धावांची आवश्यकता. आणि नो बॉल प्लस षटकार, दणदणीत खणखणीत षटकार, वारपट्या. आईशाबास, धन्यवाद. आणि बाउंड्रीच्या पुढे जे बसले ते प्लेयर मागे होऊन जा. दादा तुम्हाला किती वेळा सांगायचं, तुम्ही काय ऐकायला तयार नाही. कट केलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. वेताळ ग्रुप तिखी, प्लेयर जरा मागे सरा दादा, असं करू नका. कमिटी ये, बाउंड्रीच्या आत बसलेले प्लेयर पाठीमाग घ्या. अनिल भाऊ सांगा. ठीक आहे. हे भाऊ ग्राउंडच्या बाहेरून चला रे. हे दादा, आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आम्हाला कळलं तुमच्याकडे हात रे, पण ग्राउंडच्या बाहेरून चला. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने, मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण, उडी मारून चेंडू अडवला. तरीही 2 धावा पूर्ण. आणि संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 2 रनांची वाढ. अतिशय सुंदर चाललेला सामना निसर्गरम्य वातावरणात, सारोळा मारुती ईडन गार्डन. पाटील, या मैदानाबद्दल काय बोलचाल तुम्ही? वाटते तर बरंच आहे, मागच्या वर्षापेक्षा थोडं छोटं आहे, परंतु असू द्या, आनंद कुठेही घेता येतो. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. आणि 1 धाव पूर्ण. 1च धावेवर समाधान मानावे लागेल. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 30 धावा. ओव्हर पर सांगून द्या. ओव्हर 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 30 धावा. अजून 2 षटकांचा खेळ बाकी. आणि टॉस होतोय तो आयोजक कमिटी वर्सेस वेताळ ग्रुप तिखी.
जाधव साहेब विषय असा आहे की आता जर म्हटलं तर टिकी वेताळ ग्रुप आणि आयोजक कमिटी प्रत्येक क्षणाला जो पाऊल टाकते अतिशय सुंदरतेने उत्कृष्टतेने पाऊल टाकते, अतिशय एक एक पाऊल ते विचार करून टाकतात, म्हणून त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. आणि कट केलेला चेंडू. पुढचा होणारा सामना अतिशय रंगतदार होईल आणि काय सांगावं, तो सामना चालू झाल्यावरच कळेल. नाही चांगली गोष्ट आहे, कारण बघा किती भयानक निर्णय, टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला, म्हणजे ते कुठल्या बॉलाला कुठं शॉट मारायचा आहे आणि किती रन काढायचे एकदम परफेक्ट मॅनेजमेंट मध्ये करताय. चाणक्य नियोजन म्हणावे लागेल. हा ते जरी म्हटलं तरी चांगलंच आहे ते. आणि पुन्हा एकदा कट केलाय. एक धाव पूर्ण असेल, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 32 धावा, 2 विकेट. अजूनही 9 चेंडू असेल, 20 धावांचं लक्ष असेल आणि बॅटिंग साठी आहे तो पिंटू, अतिशय खतरनाक फलंदाज. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कट आणि विकेट. आउट होतोय तो पिंटू. आणि कळेमसर किंग संघाला झटका पिंटूच्या स्वरूपात. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो किशोर. किशोर अजून 8 चेंडू असेल, 20 धावांचं लक्ष असेल. पुढील होणारा सामना वेताळ ग्रुप तिकी वर्सेस आयोजक टीम. रन बोलून द्या आणि ओव्हर बोलून द्या शुद्ध मराठीमध्ये, किती ओव्हर झाल्या. तिसरं षटक चालू आहे, 32 धावा झाल्यात. तिसरी ओव्हर आहे, 32 रन झालेले आहेत. मराठी 32, इंग्लिश झालं. 32 धावा झाल्यात. सर्वांनी दोन्ही संघांनी यांची नोंद घ्यायची. आणि बॅटिंग साठी आलाय तो अक्षय उर्फ AK 32 रन 32 कसं काय 33 रन झाले. तिकडे जायचे पहिलेच बोललो होतो 13 आणि player पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत आणि षटकार. आईशाबास, धन्यवाद. ए कैलास मागे सरक ना.
पुढचा चेंडू अतिशय चुरशीचा चाललेला सामना आणि अतिशय सुंदर दणदणीत खणखणीत चौकार वारे पट्ट्या हाय शाबास धन्यवाद अध्यक्षाचं लई छाती फुलली बा पोरग प्रत्येक बॉल बघून मारतोय वा वा, वा. अध्यक्ष काही मला एकदम पारितोषिक आनंद लावा वाटतो की नाही बुवा, माझ्या समोर लहानाचं मोठं झालेलं पोरग आज प्रत्येक बॉल बघून मारतोय. अध्यक्ष तुम्हाला आनंदाची विनंती गोष्ट आहे बुवा. असेल की तुम्ही काही पारितोषिक लावा आपल्या चिरंजीवावर हे बघा नुसता आता असं हसण्याचा वाटतंय, आनंद जाधव घेऊ साहेब, नका अध्यक्षांचं मन भरून आलं मन. अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्या चिरंजीवासाठी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय आयकॉनला लाजवेल अशी बॅटिंग त्यांनी आपल्या संघासाठी केली आहे अतिशय सुंदर असा सामना दोन चेंडू दोन धावांचं लक्ष आणि अतिशय रोमांचक सामना काटाकीर लढत आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल पंच बोलले देव बोलले पंच हा काय निर्धाव चेंडू एक चेंडू असेल 2 धावाचं लक्ष असेल दोन्ही संघामध्ये काटाकीर लढत चालू आहे कोण कोणास कमी नाही आणि कमी समजायचं नाही हे क्रिकेटचं क्षेत्र आहे आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि वाईट एक चेंडू एक धावांची आवश्यकता कमिटी हा सामना जर टाय झाला तर काय करायचं सुपर ओव्हर एक बॉल एक धावेची आवश्यकता आणि पुन्हा धन्यवाद अशा प्रकारे कळमकर संघ विण अध्यक्ष तुम्ही बोली केली बॅनरला बॉल लागलाय भाऊ कमिटी 200 रुपये द्यायचा बा पोराला हा नाही रोकडा भाऊ पाहिजे डायरेक्ट राजू, तू पिच में नहीं बॉल